लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी तसेच शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल, NMMLS यांसारख्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन नाशिकमधील परशुराम साईखेडकर नाट्य मंदिर शालिमार येथे उत्साहात पार पडलंय. अहिल्यानगर येथील मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केलंय. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलाय. नमस्कार, मी संदीप पाटील, मंथन परिवाराचा एक सदस्य. मंथन फाउंडेशन गेल्या 16 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि गेल्या वर्षापासून कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये देखील मंथनने पाय रोवले आहेत. तर लास्ट इयर इयत्ता 1ली ते 8वी सर्वच माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला. यामध्ये जवळपास 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आजचा जो कार्यक्रम होता यामध्ये नाशिक जिल्ह्यातील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये एकूण 206 विद्यार्थ्यांचं सन्मानचिन्ह आणि मार्कशीट देऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये मंथन परिवारातील सर्व सदस्य ज्यांचं सहकार्य लाभल्यामुळेच फक्त हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. त्यामध्ये आता सर्वांचं नाव घेणं तर शक्य नाही, बट दिस इज अ टीम वर्क. कोणत्या एका व्यक्तीकडून एवढा मोठा कार्यक्रम होणं खरंच शक्य नाही. त्याबद्दल मी मंथन परिवारातील सर्व समन्वयक, सर्व सदस्यांचं मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा येवलाभूषण प्रभाकर झळके, नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, त्र्यंबकेश्वरचे सहाय्यक दुय्यम निबंधक सचिन सोननी, नाशिक पोलीस अकादमीचे पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तांबे आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अमृता पाटील उपस्थित होत्या. अमृता पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ. थँक्यू सो मच मंथन फाउंडेशन की आम्हाला आज ही संधी दिली इथे प्रमुख पाहुणे म्हणून यायची. खूप लहान मुलांसोबत इंटरॅक्शन झालं आणि एक मंथन फाउंडेशन हे तळागाळाशी काम करत आहे. तिथल्या सगळ्या शिक्षकांना मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी तळागाळातल्या नॉर्मल जिल्हा परिषदमधल्या शाळेतल्या मुलांचं गुणवत्ता बघून त्यांना त्यांच्यावरती हार्डवर्क केलं आहे आणि त्यांना दे आर फ्लाइंग विथ गुड कलर्स. आणि थँक्यू सो मच मंथन फाउंडेशन, तुमचं हे काम असंच चालू राहो. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना बदलत्या काळातील स्पर्धा परीक्षा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास व पालकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केलंय. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी आणि आयोजकांचे अभिनंदन केले. हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर अशा स्पर्धांमध्ये लहान मुलांपासून मुलांनी भाग घ्यायला हवा. आणि गेल्या 16 वर्षापासून मंथन हे असं स्पर्धा घेत आहेत आणि पालकही मोठ्या उत्साहाने त्यांना या स्पर्धेमध्ये बसवत आहे. पालकांचं आणि दोघांचं अभिनंदन विद्यार्थ्यांचं. विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने या परीक्षेला बसतात आणि पालकही त्यांना पाहिजे तसं शैक्षणिक वातावरण निर्माण करून देतं. याबद्दल विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दोघांना धन्यवाद आणि मंथनाचाही धन्यवाद. आपल्याला सर्वांना माहिती आता जे युग आहे हे स्पर्धेचं युग मानलं जातं. पूर्वी ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्यांची मुलं पुढे जायची, शिक्षण घ्यायची. आता मात्र सर्वसामान्य आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहे असे विद्यार्थी पुढे जात आहेत. आजचा काळ हा संधीचा काळ मानला जातोय. आपल्याकडे ज्ञान असेल, सचोटी असेल, जिद्द असेल, सातत्य असेल तर आपण निश्चित यश मिळवू शकतो. मंथन वेलफेअर फाउंडेशनचे श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारितोषिक वितरण सोहळा यशस्वीपणे पार पडलाय. कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मंथन वेलफेअर फाउंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरतोय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.